खरं तर आत्तापर्यंतच्या पावसाच्या म्हणून ऐकवलेल्या कविता गाणी पावसापेक्षा तीच्या विषयी होत्या, पण आता त्या अशा काळात तुम्हाला घेऊन जातात जेव्हा पाऊस म्हटल्यावर फक्त पाऊस आठवतो. ढगांचा गडगडाट, बेडूक, चिखल, बस. अगोबाई ढग्गूबाई हा विक्रमी विक्री झालेला अल्बम जो पोरांइतकाच थोरांमध्येही खूपच लोकप्रिय आहे आणि म्हणूनच ही गाणी आहेत पोरांसाठी आणि थोरांमधल्या पोरांसाठी. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. आगोबाई ढग्गूबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई. वारा वारा करा करा सो 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 ढोल्या ढोल्या ढगात डुम डुम डुम. आगोबाई ढग्गूबाई, वारा वारा करा करा सो 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 ढोल्या ढोल्या ढगात डुम डुम डुम. वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी. आकाशाच्या पाठीवर चमचम छडी. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई. खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार. आगोबाई ढग्गूबाई, हे खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार. मुंबईला डबक्याचा करूया तलाव, मुंबईला डबक्याचा करूया तलाव. साबू बिबू नको थोडा चिखल लगाव. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई, आगोबाई ढग्गूबाई. या गाण्यावर महाराष्ट्रातल्या मुलांनीच नाही तर अमेरिकेतले सुद्धा जी लहान लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या शाळांमध्ये डान्स बसवलाय बऱ्याच वेळेला, असे मी या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर संदीपला मला खरं तर प्रश्न विचारायचा आहे की संदीप, हा जो अल्बम होता ती पहिली बालगीतं होती तुझी, तर हा एकूण अनुभव कसा होता आणि त्याचं काय वैशिष्ट्य वाटतं तुला? एक बालगीतांचा आपण अल्बम करूया असं सलीलने मला आयडिया दिली, तेव्हा मी पहिल्यांदा टेन्शनमध्ये आलो. मला आठवते मी सलीलला पहिल्यांदा सांगितलं होतं की मला खरंच असं वाटत नाही की मी इतकं चांगलं अजूनही लिहू शकतो की मी लहान मुलांसाठी लिहू शकेन, कारण त्यांच्यासाठी लिहिणं सगळ्यात कठीण प्रकार आहे.
आणि मला ते टिपिकल असं लिहायचं नव्हतं, ते आईस्क्रीमचे डोंगर वगैरे जे असतं, परिराणी वगैरे, ते टाळून मला काहीतरी लिहायचं होतं. आणि मग खूप टेन्शन आलं आणि मी विचार करत असताना असेच मला आठवतंय, मला वाटतं महिना गेला जवळजवळ. आणि मग एक दिवस मी ठरवलं की जाऊ दे आता, आपण हे असं काही डोळ्यासमोर ठेवायचं नाही, आपण लहान मुलांची नाही, लहान मुलांविषयीची गाणी लिहायचा प्रयत्न करू. आणि मग ते जे सुचत गेलं, ती सगळी आगोबाई ढगोबाई मधली गाणी आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये टिपिकल बालगीतं नाही आहेत, मुलांविषयीची सुद्धा अनेक बालगीतं आहेत. आणि मला असं वाटतं की आपण मुलांना खूप अंडर एस्टिमेट करतो, की त्यांना हेच आवडतं फक्त, सगळं वरती. पण मला असं वाटतं की आपल्यालाही ज्या काही गोष्टी कळत नाहीत त्या खूप संवेदनशीलतेने मुलं टिपत असतात, त्यांचं मन टिपत असतं. आणि तो सुद्धा पैलू याच्यामध्ये कुठेतरी आणण्याचा प्रयत्न केला मी या अल्बममध्ये. एक गाणं सादर करतो. हे गाणं लिहायला सुरुवात केल्यानंतर मी सुद्धा एकदम मस्तीच्या मूडमध्ये होतो, पण त्याच्या गाण्याच्या शेवटाकडे जसं जायला लागलो तसं माझ्याही नकळत मी काहीतरी लिहून गेलो. आणि मला वाटतं कविता लिहिण्याची हीच गंमत आहे की तुम्ही काय लिहाल पुढची वेळ माहीत नसतं. आपली रोजच्या जगण्यातलीच घटना आहे. घरी आपण मोबाईल कधी कधी चुकून लॉक न करता ठेवून देतो. तो चुकून घरातल्या लहान मुलाच्या हाती लागतो आणि तो चुकून काही नंबर फिरवतो त्याचे. एवढंच सांगतो, पुढचं गाण्यात ऐकू. मी पप्पाचा ढापून फोन, मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण. हॅलो, आमचे नाव झेला शेठ, आमचे नाव झेला शेठ. डोंगरा एवढे आमचे पेट, डोंगरा एवढे आमचे पेट. विकत बसतो साजूक तू, चला चापून खातो आम्हीच खूप. विकत बसतो साजूक तू, चला चापून खातो आम्हीच खूप. हे तुम्ही कोण, काय तुमचे नाव, बोला झटपट कुठलं गाव. कसले नाव नि कसला गाव, रॉंग नंबर लागला राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण. हॅलो, लक्ष्मीबाई मी घोषा घरची, लक्ष्मीबाई मी घोषा घरची. चोरून खाते अंडा बुर्जी, चोरून खाते अंडा बुर्जी. वरती कबर दुधन साय, वरती कबर दुधन साय. घरात आता कोणी नाय, घरात आता कोणी नाय. तुम्ही कोण, काय तुमचं नाव, बोला झटपट कुठलं गाव. कसले नाव नि कसला गाव, रॉंग नंबर लागला राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण, हॅलो बोलतय कोण. हॅलो, ढगामधून बोलतोय बाप्पा, ढगामधून बोलतोय बाप्पा. चल चल मारू थोड्या गप्पा. बाप्पा बोलतोयस तर मग थांब, सगळ्यात आधी एवढं सांग. बाप्पा बोलतोयस तर मग थांब, सगळ्यात आधी एवढं सांग. कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे आप्पा. कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे आप्पा. एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. एकतर त्यांना धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिले आमची गोष्ट. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिले आमची गोष्ट. त्यांना म्हणा येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. त्यांना म्हणा येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. म्हणले होते जाऊ भूर, एकटेच गेले केवढे दूर. म्हणले होते जाऊ भूर, एकटेच गेले केवढे दूर. डिटेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा. डिटेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा.
बाप्पा बाप्पा बोला राव, सांगतो माझं नावन का. कसले नाव नि कसला गाव. रॉंग नंबर लागला राव.